नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा विषय आहे पोटाच्या आजाराबद्दल असलेल्या गैरसमजूत. माइंड आणि गट ह्यांचा काही संबंध आहे का? होय, माइंड आणि गट ह्यांचा दोन्ही टू वे कनेक्शन आहे. जर आपण माइंडमध्ये डिस्टर्ब असू किंवा सायकोलॉजिकली आपण डिस्टर्ब असू किंवा जास्ती विचार असतील तर इंटेस्टाईनला अफेक्ट होतं. हे आपण अनुभवलेलंही असतं. जसं की एक्झाम्स आली असेल तर संडासला जास्त वेळेस जायला लागतं, किंवा राग आला असेल, अँगर असेल खूप तर पोटात कळा येतात. तर माइंड डिस्टर्ब असेल तर इंटेस्टाईनला त्याचा अफेक्ट होतो. आता नवीन जे संशोधन झालेले आहे त्याच्यामध्ये असं आढळलेलं आहे की गट डिस्टर्ब असेल तर माइंड पण डिस्टर्ब होतं. कारण गटमध्ये जे गुड आणि बॅड बॅक्टेरिया असतात ते सेरोटोनिन नावाचा एखादा पदार्थ आहे तो तयार करतात आणि हे न्यूरो ट्रान्समिटर असतं, ते आपल्याला हॅपी ठेवण्यासाठी मदत करतं. तर त्याच्यामुळे माइंड आणि गट ह्यांचा दुहेरी संबंध आहे, दोन्ही वेनी संबंध. महिन्यातून एकदा एरंडल तेल घेऊन पोट साफ केलं म्हणजे इंटेस्टाईन चांगले राहतात, हा गैरसमज आहे. महिन्यातून एकदा एरेंडल तेल घेऊन पोट साफ केल्यानंतर इंटेस्टाईन हेल्दी राहत नाहीये. कोलॉन हायड्रोथेरपीमुळे बुद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन बरा होतं. कोलॉन हायड्रोथेरपी हे एक मॉडिफाईड फॉर्म ऑफ इनिमा आहे, तर त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन नीट होत नाही. कोलॉन हायड्रोथेरपीमुळे सिग्मॉइड कोलॉन म्हणजे लार्ज इंटेस्टाईनच्या शेवटच्या भागातला स्टूल क्लिअर होतं, पण त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन इम्प्रूव्ह होत नसतं किंवा गट हेल्थ पण इम्प्रूव्ह होत नसते. मोठ्या आतड्याचा कॅन्सर हे कॉन्स्टिपेशनचं कॉमन कारण आहे, हे चूक आहे. मोठ्या आतड्यांचा कॅन्सर हे कॉन्स्टिपेशन होण्याचं खूप रेअर कारण आहे. कॉन्स्टिपेशन होण्याचे सगळ्यात कॉमन कारण हे इंटेस्टाईन स्लो काम करणे किंवा लार्ज इंटेस्टाईनचा शेवटचा भाग रेक्टम आणि ॲनल कॅनल ह्यांचं कोऑर्डिनेशन नसणे, किंवा ओल्ड एजमध्ये काही औषधं असतात जे दिली जातात, किंवा ओल्ड एजमध्ये काही न्यूरोलॉजिकल आजार असतात त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. तर कोलॉन कॅन्सर हे कॉन्स्टिपेशनचा कॉमन कारण नाहीये. कॉन्स्टिपेशन असेल तर मेडिकलमधून औषधं घेऊन कॉन्स्टिपेशनचं ट्रीटमेंट करता येतो, डॉक्टरला दाखवण्याची गरज नाहीये. तर ही चुकीची धारणा आहे. सपोज कॉन्स्टिपेशन फेस्टिवल टाइममध्ये झालं, किंवा कॉन्स्टिपेशन काही आजार असेल त्याच्यामुळे झालं, किंवा खाणं कमी झालं असेल, ट्रॅव्हलिंगमध्ये पिकनिकला गेलो तेव्हा आहे, तर त्यावेळेस 2-4 दिवसासाठी, एखाद्या आठवड्यासाठी ओव्हर द काउंटर लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट साफ होण्याची औषधं घेऊन वापरली तर हरकत नाही. पण जर कॉन्स्टिपेशन आपल्याला परत परत होत असेल किंवा एखाद्या आठवड्या 2 आठवडा झाला तरी कॉन्स्टिपेशन जात नसेल तर डॉक्टरला दाखवून टेस्ट करून कॉन्स्टिपेशनचं दुसरं तर काही सिरियस आजार नाही आहे ना, किंवा कॉन्स्टिपेशनचं दुसरं काही कारण नाही आहे ना, हे जाणून घेणं गरजेचं आहे. रोज प्रोबायोटिक्सच्या कॅप्सूल घेतल्या तर गट हेल्दी राहतं, ही चुकीची धारणा आहे. कमर्शियली अवेलेबल प्रोबायोटिक्स आहेत आणि ते मार्केटेड पण असतात की हे प्रोबायोटिक घ्या म्हणजे तुमचं गट हेल्थ चांगलं राहील, ही चुकीची धारणा आहे. प्रोबायोटिक्स हे ठराविक आजारामध्ये किंवा खूप लूज मोशन झाले असतील तर वापरण्यात येतात, नाहीतर इंटेस्टाईनमध्ये आपल्या ऑलरेडी बिलियन्स प्रोबायोटिक नॅचरली असतात. ते चांगले राहावेत ह्याच्यासाठी आपल्याला डायट, लाईफस्टाईल, स्ट्रेस ह्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. डेली प्रोबायोटिक घेऊन गट हेल्थ होत नसते. शरीरात होणारे सगळे आजार आतड्यांपासून तयार होतात, ही पण चुकीची धारणा आहे. इंटेस्टाईन मधून सगळे आजार तयार होत नाहीयेत. इंटेस्टाईन मधून इंटेस्टाईनचे आजार होतात, बाकीच्या आजाराचे वेगवेगळे कारण असतात, तर इंटेस्टाईन मधूनच सगळे आजार तयार होतात, ही चुकीची धारणा आहे. जर तुम्हाला रोज संडासला झाली नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी आजार आहे, ही पण चुकीची धारणा आहे. रोज संडासला व्हावं असं काही कंपल्सरी नाहीये. आठवड्यातून 3 ते 4 वेळेस जरी संडासला झालं तरी ते नॉर्मल असतं. संडासला रोज झालं नाही म्हणजे आपल्याला काहीतरी आजार आहे, ही चुकीची धारणा आहे. नट्समुळे डायव्हर्टिक्युलायटिस होतो, ही चुकीची धारणा आहे. नट्स म्हणजे शेंगदाणे असतील, बदाम असेल, काजू असेल, हे खाल्ल्यामुळे डायव्हर्टिक्युलायटिस होत नाही. डायव्हर्टिक्युलोसिस मोठ्या आतड्याचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये मोठे आतडे वीक होतात आणि फुग्यासारखे छोटे बबल्स सारखे मोठ्या आतड्यावर येतात. पहिल्याच्या वेळेस असं म्हणायचे की आपण जे नट्स खातो ते नट्स त्या छोट्या बबलमध्ये अडकून जातील आणि तुम्हाला
तिथलं इन्फ्लामेशन होईल. त्या इन्फ्लामेशनला डायव्हर्टिक्युलायटिस म्हणतात. पण ही चुकीची धारणा आहे. नट्स किंवा शेंगदाणे किंवा छोले हे खाल्ल्यामुळे डायव्हर्टिक्युलायटिसची रिस्क वाढत नसते. लॅक्टोज इंटॉलरंट लोकांनी डेअरीचे कोणतेही पदार्थ 100% अवॉइड केले पाहिजेत. ही बाब 100% खरी नाही. बऱ्याच वेळेस मेजॉरिटी लोकांना मिल्क इंटॉलरन्स असतो, त्यांना मिल्क टॉलरेट होत नाही, पण त्यांना दही, ताक, पनीर हे टॉलरेट होत असतं. काही काही लोकांना मिल्क काही प्रमाणात टॉलरेट होतं, मे बी रोज 50 ml किंवा 100 ml मिल्क टॉलरेट होतं, त्याच्यापेक्षा जास्त घेतलं की ते टॉलरेट होत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या डॉक्टरांना भेटा किंवा स्वतः एक्सपेरिमेंट करा की किती प्रमाणात तुम्हाला टॉलरेट होते आणि त्याच्यानुसार निर्णय घ्या. जेवणामध्ये फायबर जेवढं जास्त तेवढं शरीरासाठी चांगलं, हे बऱ्यापैकी खरं आहे. पण काही काही व्यक्तींना जर जास्ती फायबर घेतलं तर ब्लोटिंगचा त्रास होतो, पोट फुगण्याचा त्रास होतो, फार्टिंगचा त्रास होतो. तर जास्ती फायबर घेतलं म्हणजे प्रत्येकालाच ते 100% बरोबरच आहे असं नाही. ग्लुटेन हे शरीरासाठी चांगलं नाही. ग्लुटेन हा एक घटक आहे जो की गव्हामध्ये आणि गव्हाच्या पदार्थामध्ये असतो. काही लोकांना ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असते आणि काही लोकांना ग्लुटेनची ॲलर्जी असते. ज्या लोकांना सेन्सिटिव्हिटी किंवा ॲलर्जी आहे त्या लोकांना ग्लुटेनमुळे त्रास होतो, पण सरसकट सगळ्यांना ग्लुटेनचा त्रास होत नाही. इनफॅक्ट ग्लुटेनमुळे पोट साफ होण्याला मदत होते. तर ग्लुटेन हे शरीरासाठी चांगलं नाही आहे हे सगळ्यांना लागू पडत नाही. ब्लोटिंग, पोट फुगणं हे जेवणामुळेच होतं. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगणं ह्याची वेगवेगळी कारणं आहेत. जेवणामधून काही पदार्थांमुळे ब्लोटिंग होते हे त्याचं एक कॉमन कारण आहे, पण फक्त जेवणामुळे ब्लोटिंग होत नाही. ब्लोटिंगच्या वेगवेगळ्या कारणांमध्ये जर आपल्या नर्व्हज वीक असतील तरी देखील ब्लोटिंग होतं, आपल्या इंटेस्टाईनचे काही आजार असतील तरी देखील ब्लोटिंग होतं, आपली डायफ्रामची मसल आहे जी चेस्टला आणि ॲबडॉमेनला डिवाइड करते त्याचा जर काही त्रास असेल तरी देखील ब्लोटिंग होतं. तर ब्लोटिंग फक्त खाण्यामुळे होत नाही, तर ब्लोटिंगची वेगवेगळी कारणं आहेत. लिव्हर डॅमेज झालं म्हणजे अल्कोहोल घेतलंच असेल हे पण चूक आहे. अल्कोहोलमुळे लिव्हर डॅमेज होतं, पण लिव्हर डॅमेजची अल्कोहोलशिवाय बरीच कारणं आहेत आणि ती कारणं टेस्ट केली पाहिजेत. लिव्हर डॅमेज म्हणजे अल्कोहोल हे समीकरण चुकीचं आहे. प्रोबायोटिक्समुळे इंटेस्टाईनचे सगळे आजार नीट होतात. प्रोबायोटिक्स हे काही आजारांमध्ये वापरले जातात, पण प्रोबायोटिक्समध्ये इंटेस्टाईनचे सगळे आजार नीट होत नसतात. फूड ॲलर्जी किंवा फूड इंटॉलरन्स ह्या कमर्शियली अवेलेबल टेस्ट आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला डायजेशनचे इश्यू कळतात. ही गैरसमज आहे. फूड ॲलर्जी किंवा फूड इंटॉलरन्स ह्या टेस्टमुळे आपल्याला फूड इंटेस्टाईन चं गट हेल्थ नीट आहे का नाही हे कळत नाही. बऱ्याच वेळेस फूड ॲलर्जीमध्ये अशा काही गोष्टींची ॲलर्जी येते की जी आपण बऱ्याच वर्षापासून खात असतो पण त्याच्यामुळे आपल्याला काहीही त्रास होत नाही. तर फूड ॲलर्जी टेस्ट ही तेवढी आणखीन स्टडी केलेली नाही आहे, त्याच्यामुळे फूड ॲलर्जी टेस्टमुळे आपल्याला डायजेशनचे इश्यू कळतात हे चुकीची गैरसमज आहे. वायू गोळ्यामुळे जे दुखणं ते शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी होतं, हा पण एक गैरसमज आहे. गॅस आपल्या शरीरात फिरत नसतो. गॅस हा फक्त अन्ननलिका, जठर, इंटेस्टाईन ह्या भागातच असतो आणि लंग्समध्ये असतो. तर गॅस पेन्स जे म्हणतात किंवा वायुगोळा फिरतो जे म्हणतात ह्याच्यात तेवढं काही तथ्य नाहीये. म्हणजे कधी कधी पेशंट्सला राईट शोल्डर दुखतं, मग पोट दुखतं, मग पाठ दुखतं, मग पाय दुखतात. अशा वेळेस पेशंट्स म्हणतात की वायुगोळा फिरतोय आणि कधी कधी गॅस एकतर ढेकरच्या माध्यमातून किंवा अपानवायूच्या माध्यमातून जर गेली तर बरं वाटतं. तर ही एक चुकीची धारणा आहे. बऱ्याच वेळेस नर्व्हज वीक असतात आणि त्या नर्व्हज वीक असल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दुखत असतं किंवा अशा लोकांना अँझायटीचे इश्यू असू शकतात, त्याच्यामुळे असं दुखतं. वायुगोळ्यामध्ये तेवढं काही तथ्य नाही आहे. गॅस अडकल्यामुळे तिथे जर प्रेस केलं तर ढेकर येऊन ती गॅस जाते आणि दुखणं कमी होतं, हे पण चुकीची धारणा आहे. बॉडी प्रेस केल्यामुळे जे बर्फ येतात ते थोडं बॉडीला आपण ट्रेन केलेलं असतं की जेव्हा प्रेस करतो तेव्हाच पेशंट हवा गिळतो आणि बाहेर काढतो. तर बॉडी प्रेस केल्यामुळे बर्फ्स येतात आणि ते दुखणं कमी होतं ही चुकीची धारणा आहे.
तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे सर्वांसाठी चांगलं आहे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे चांगलं आहे, पण काही प्रकारचे आजार आहेत. त्या आजारामध्ये जर तांब्यातलं पाणी घेतलं तर ते आजार वाढतात. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीसाठी तांब्यातलं पाणी योग्य नाहीये. आज आपण जाणून घेतलं की पोटाच्या संबंधित गैरसमज आहेत. तुम्हालाही काही गैरसमज माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं इन्क्लूड करू. धन्यवाद.